नमस्कार मित्रांनो, आज आपण भारताची जनगणना 2027 साठी वापरण्यात येणारे HLO ॲप कसे वापरायचे हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण लॉग इन पासून माहिती सेव्ह करण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया समजून घेणार आहोत. त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर सर्वप्रथम आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपणा सर्वांना माहीतच आहे की भारताची जनगणना 2027 ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे. ही जनगणना 2 टप्प्यात होणार असून पहिला टप्पा हा आपल्या महाराष्ट्रात 1 मे ते 15 जून पर्यंत होणार आहे. पैकी 1 मे ते 15 मे पर्यंत स्वगणना करण्यासाठी भारतीय जनगणनेच्या https://se.jansans.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भारताच्या प्रत्येक नागरिकाला करण्यासाठी उपलब्ध आहे. त्यानंतर दिनांक 16 मे 2026 नंतर जनगणना करण्यासाठी प्रगणकाची नेमणूक केलेली आहे आणि प्रत्येक प्रगणकाला जनगणना करण्यासाठी HLO ॲपवर माहिती संकलित करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रगणकाला ॲपबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. आपले काम सुरू करण्यापूर्वी सर्व प्रगणकांनी HLO ॲप संबंधी सर्व माहिती करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्या कामात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. आपल्या सर्वांना मदत व्हावी या हेतूने व्हिडिओ तयार केलेला आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पाहून आपले काम करण्यास सुरुवात करावी. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि आपल्या सारख्याच मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग HLO ॲप डाउनलोड करण्यापासून ते वापरण्यापर्यंत अतिशय सविस्तरपणे माहिती घेऊया. आपली प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून नेमणूक झाल्यानंतर आपल्याला ॲप संबंधी एक टेक्स्ट मेसेज तसेच ईमेल आयडीवर एक मेल आलेला असेल. त्यामध्ये ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक आलेली आहे. हे ॲप डाउनलोड करण्यासाठी जे उपकरण म्हणजे मोबाईल किंवा टॅब आपण जो वापरणार आहोत त्याच्या आवृत्तीबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. जर आपला मोबाईल किंवा टॅबची ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड असेल तर त्याचे व्हर्जन 12.0 किंवा त्यापेक्षा पुढचे असावे. तसेच जर iOS ऑपरेटिंग सिस्टीम आपण वापरणार असाल तर त्याचे व्हर्जन 15.0 किंवा त्यापेक्षा पुढचे असणे आवश्यक आहे. आता आपल्याला आलेल्या ॲप संदर्भातील टेक्स्ट मेसेजवरील आपल्या उपकरणानुसार अँड्रॉइड किंवा iOS या लिंकवर क्लिक करावे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण थेट प्ले स्टोअरवर जाऊ. तिथे गेल्यानंतर इन्स्टॉल या बटनावर क्लिक करूया. आता आपले ॲप इन्स्टॉल व्हायला सुरुवात होईल. स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे ॲपचे हे प्रारंभिक फ्लॅश पेज असेल. त्यानंतर ॲप आपल्याला पुढे मार्गदर्शन करेल. आपल्यासमोर याप्रमाणे आता स्क्रीन दिसेल. या ठिकाणी आपल्याला युजर आयडी म्हणजेच वापरकर्ता आयडी आणि कॅपचा प्रविष्ट करावयाचा आहे. हे झाल्यानंतर खाली दिलेल्या रजिस्टर या नारंगी रंगाच्या स्क्रीनवर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. हा OTP तपासा या टॅबवर क्लिक करावे. त्यानंतर पुढील स्क्रीन प्रदर्शित होईल. या ठिकाणी आपल्याला आलेला मेल किंवा टेक्स्ट मेसेजवरील पासवर्ड म्हणजे संकेत शब्द त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि सादर करा म्हणजेच सबमिट करा यावर क्लिक करावे. त्यानंतर पिन सेट करा अशी विंडो ओपन होईल. या ठिकाणी नोंदणी करताना वापरकर्त्याने फोन पिन सेट करणे आवश्यक आहे. पिन सेट केल्यानंतर ॲपमध्ये प्रत्येक वेळी परत येताना हा पिन विचारला जाईल. त्यामुळे हा पिन लक्षात ठेवणे आवश्यकच असेल. हा पिन प्रविष्ट केल्यानंतर आपले ॲप पुढील प्रमाणे दिसेल. जर आपल्याला आलेला पासवर्ड हा कठीण वाटत असेल तर आपण हा पासवर्ड देखील या ठिकाणी बदलू शकतो. त्यासाठी ॲपच्या डावीकडील बाजूवरील आडव्या 3 ओळीवर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे स्क्रीन ओपन होईल. यामधील पासवर्ड बदला या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोरील स्क्रीन ओपन होईल. ही स्क्रीन ओपन झाल्यानंतर आपल्याला आलेला पासवर्ड त्या ठिकाणी प्रविष्ट करून नवीन पासवर्ड हा तयार करून त्या ठिकाणी टाकावयाचा आहे. टाकलेला नवीन पासवर्डची खात्री करण्यासाठी पुन्हा तोच पासवर्ड खालच्या रिकाम्या जागेत टाकायचा आहे आणि पासवर्ड बदला यावर क्लिक केल्यास आपला या ॲपचा पासवर्ड बदलेल.
या नवीन केलेल्या पासवर्डनुसार आपण आपले ॲप लॉग इन करू शकतो. या सर्व पद्धतीने आता आपले ॲप पूर्णपणे काम करण्यासाठी तयार झाले आहे. आता आपले ॲप लॉग इन करण्यासाठी यूजर आय डी आणि कॅप्चा प्रविष्ट केल्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आलेला OTP प्रविष्ट करायचा आहे. OTP तपासा यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा संकेत शब्द म्हणजेच पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे. सादर करा यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला आपण जो पिन सेट केला होता तो पिन या ठिकाणी प्रविष्ट करावयाचा आहे. हे सर्व झाल्यानंतर आपले HLO ॲप आपल्यासमोर पुढील प्रमाणे प्रदर्शित होईल. HLO ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पसंतीची भाषा निवडणे. भाषा निवडताना अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे, कारण एकदा भाषा निवडल्यानंतर आपल्याला ती पुन्हा बदलता येणार नाही. आपल्या सोयीनुसार योग्य ती भाषा निवडावी. मी माझ्या सोयीनुसार मराठी ही भाषा निवडलेली आहे. आता ॲप ओपन झाल्यानंतर पुढील प्रमाणे स्क्रीन दिसेल. या ठिकाणी आपल्याला दिलेल्या घर यादी गट क्रमांक निवडायचा आहे. त्यानंतर खाली दिलेल्या चौकोनातील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून ती योग्य असल्याची खात्री करावी. त्यानंतर आपण तयार केलेल्या मांडणी दर्शक नकाशानुसार इमारतींची संख्या आणि गणना घरांची संख्या या ठिकाणी आपल्याला नोंदवायची आहे. त्यानंतर घर यादी कार्ये यावर क्लिक करावं. आता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे 6 टॅब या ठिकाणी प्रदर्शित होतील. या सर्व 6 टॅब आपण सविस्तरपणे समजून घेऊया. यातील पहिली टॅब आहे घर यादीतील नोंद. यावर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे स्क्रीन ओपन होईल. यातील सर्वात सुरुवातीला ओळ क्रमांक ही आपोआप येत राहील. त्यानंतर क्रमांक 2 या ठिकाणी इमारत क्रमांक हा आपण बनवलेल्या नकाशानुसार त्या ठिकाणी टाकावयाचा आहे. त्यानंतर क्रमांक 3 मध्ये गणनाघर क्रमांकाच्या ठिकाणी खाली दिलेल्या नवीन या टॅबवर क्लिक करावे. आपोआप त्या ठिकाणी गणनाघर क्रमांक येईल. हा गणनाघर क्रमांक नवीन या बटनवर पुन्हा पुन्हा क्लिक करत गेल्यास तो आपोआप पुढे वाढत जाईल. या ठिकाणी जर एकाच इमारतीत अनेक गणनाघरे असतील तर आपण ड्रॉपडाऊन बॉक्समधून त्या इमारतीचा क्रमांक निवडल्यानंतर खाली दिसणाऱ्या नवीन या बटनवर क्लिक केल्यानंतर त्या घरात नवीन गणनाघर क्रमांक प्राप्त होईल. त्यानंतर सर्वात खाली उजव्या बाजूला पुढे जा या बटनवर क्लिक केल्यानंतर क्रमाक्रमाने प्रश्न येतील आणि ते प्रश्न घर कुटुंब प्रमुखाला विचारून आपण त्याची नोंद करू शकतो. या प्रश्नासंदर्भात नवीन व्हिडिओ बनवला जाईल, तो आपण पाहावा. कारण या व्हिडिओमध्ये आपण फक्त या ॲपची ओळख करून घेणार आहोत. आता दुसरी टॅब दिसत आहे माहिती अद्ययावत करा. या टॅबवर क्लिक केल्यास पुढील प्रमाणे स्क्रीन ओपन होईल. आपण भरलेले माहितीमध्ये जर काही बदल करावयाचा असेल तर पेन्सिल सारख्या दिसणाऱ्या आयकॉनवर क्लिक केल्यास आपण भरलेल्या माहितीमध्ये आपण बदल करू शकतो. आपल्याला जरासे वाटले एखाद्या कुटुंबाची माहिती चुकली असेल तर त्या ठिकाणी ती माहिती डिलीट सुद्धा करता येते. आता तिसऱ्या क्रमांकाची टॅब पाहूया. या टॅबमध्ये आपण जर आधीच सिंक केलेली माहिती पुन्हा आपल्याला एडिट करता येईल. या ठिकाणी दिसणाऱ्या पेन्सिलवर क्लिक केल्यास पुढील प्रमाणे स्क्रीन दिसेल. या ठिकाणी शिफारशीनुसार योग्य कारण निवडून पुढे चालू ठेवा या टॅबवर क्लिक करावे. त्यानंतर संबंधित गणनाघराची माहिती प्रदर्शित होईल. आपण पाहिजे त्याप्रमाणे त्यामध्ये बदल करू शकतो. त्यानंतर पुढची टॅब आहे सारांश. पहा, या ठिकाणी आपण आतापर्यंत केलेल्या कामाचा संपूर्ण आढावा त्या ठिकाणी दिसून येतो. आता 5व्या क्रमांकाची टॅब पाहूया. ही टॅब सिंक या नावाने ओळखले जाते. यावर क्लिक केल्यास पुढील प्रमाणे स्क्रीन प्रदर्शित होते. आपण भरलेले माहिती जी खात्री करून समोर दिसणाऱ्या चौकोनी बॉक्सवर क्लिक करून आपल्याला आपल्या बोटांच्या सहाय्याने खाली दिलेल्या मोकळ्या चौकोनामध्ये स्वाक्षरी करायची आहे. शेवटी
खाली दिलेल्या उजव्या बाजूच्या जतन करा आणि सिंक करा या पर्यायावर क्लिक करावे. म्हणजे आपण भरलेली माहिती ही पोर्टलवर अपलोड होईल. प्रशिक्षणात सांगितल्याप्रमाणे 5 ते 6 गणना घरांची माहिती भरल्यानंतर न विसरता सातत्याने सिंक करत राहावे, जेणेकरून काही कारणास्तव डिव्हाइसमध्ये बदल झाल्यास परत माहिती भरण्याची गरज पडणार नाही. आता शेवटची टॅब पाहूया. ती आहे माहिती पूर्ण झाले म्हणून चिन्हांकित करा. आपण सुरुवातीला गणना घरे आणि इमारतींची संख्या नोंदवलेली असते आणि तेवढी माहिती आपल्या ॲपमध्ये नोंदवल्यानंतरच ही टॅब आपल्याला कार्यान्वित होते. आपले संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी बटनावर क्लिक करावयाचे आहे. या घर यादी गटाचे कार्य पूर्ण झाले आहे या चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्या बोटांच्या सहाय्याने खाली दिलेल्या चौकटीमध्ये आपली स्वाक्षरी करावयाची आहे आणि शेवटी सादर करा या बटनावर क्लिक करावे. आपला संपूर्ण डाटा वेबसाईटवर अपलोड होईल. आपल्या पर्यवेक्षकांनी देखील आपली काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अशाच पद्धतीने कृती करून आपले काम अंतिम होईल. जोपर्यंत ॲपमध्ये नोंदवलेली इमारतीची संख्या आणि गणना घरांची संख्या जुळत नाही तोपर्यंत ही टॅब कार्यान्वित होणार नाही. म्हणून चुकूनही बटन दाबले गेल्यास घाबरण्याचे कारण नाही. या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये आपण HLOF ज्या डिव्हाइसमध्ये डाउनलोड केलेले आहे त्या डिव्हाइस संदर्भात पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. 1. डिव्हाइस पूर्ण चार्ज ठेवावे. दररोज कामावर जाण्यापूर्वी मोबाईल किंवा टॅब पूर्ण चार्ज करावा. शक्य असल्यास पॉवर बँक सोबत ठेवावा. 2. इंटरनेट कनेक्शन तपासावे. मोबाईल डेटा किंवा वायफाय व्यवस्थित चालू आहे याची खात्री करावी. नेटवर्क कमी असल्यास माहिती सेव्ह करून नंतर सिंक करावी. 3. HLO ॲप अपडेट ठेवावे. अधिकृत ॲपची नवीन आवृत्ती लेटेस्ट व्हर्जन वापरावी. अनधिकृत ॲप किंवा लिंक वापरू नयेत. 4. लॉग इन माहिती गोपनीय ठेवावी. यूजर ID, पासवर्ड आणि OTP कोणालाही सांगू नये. इतर व्यक्तीला आपल्या डिव्हाइसवरून लॉग इन करू देऊ नये. 5. डिव्हाइस सुरक्षित ठेवावे. मोबाईलला स्क्रीन लॉक किंवा पासवर्ड ठेवावा. डिव्हाइस हरवू नये याची काळजी घ्यावी. 6. बॅकअप आणि सिंक नियमित करावे. भरलेली माहिती वेळोवेळी सर्व्हरवर सिंक करावी. इंटरनेट उपलब्ध होताच पेंडिंग डाटा अपलोड करावा. 7. बॅटरी सेव्हिंग सेटिंग योग्य ठेवावी. बॅटरी सेव्हरमुळे ॲप बंद होत असल्यास आवश्यक सेटिंग बदलावी. बॅकग्राऊंड डाटा रेस्ट्रिक्शन बंद ठेवावी. 8. GPS आणि लोकेशन सुरू ठेवावे. आवश्यकतेनुसार लोकेशन किंवा GPS चालू ठेवावे. चुकीचे लोकेशन येत असल्यास GPS रिफ्रेश करावे. 9. डिव्हाइसमध्ये पुरेशी जागा ठेवावी. मोबाईल स्टोरेज पूर्ण भरलेले नसावे. अनावश्यक फोटो, व्हिडिओ किंवा ॲप्स काढून टाकावेत. 10. अधिकृत माहितीच नोंदवावी. नागरिकांनी दिलेली माहिती जशीच्या तशी भरावी. अंदाजाने किंवा स्वतःहून माहिती भरू नये. 11. सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वापरताना सतर्क राहावे. पावसाळ्यात डिव्हाइस पाण्यापासून सुरक्षित ठेवावे. 12. ॲप बंद पडल्यास ॲप रिस्टार्ट करावे. आवश्यक असल्यास मोबाईल रिस्टार्ट करावा. तरीही समस्या असल्यास सुपरवायझर किंवा हेल्प डेस्कशी संपर्क साधावा. ॲपचे वापर करत असताना काही अडचण आल्यास कमेंटमध्ये नक्की नोंदवा. आम्ही आपल्या अडचणींचा, शंकांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करू. आपल्या सर्वांना जनगणनेसाठी खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.
आणि आपल्या प्रज्ञत मित्रांना शेअर करा. अशा आवश्यक माहितीसाठी आमच्या ज्ञानदीप या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.